हाय हॅलो नमस्कार. मी प्रियंका म्हणजेच नक्षची आई तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही. तर त्यामुळेच मी आज ठरवलं की आज स्वतःसाठी वेळ द्यायचा. वटपौर्णिमा पण जवळ आली होती, तर त्यासाठीच मी ठरवलं की आज स्क्रबर करून घ्यायचं, म्हणजे जे ब्लॅक हेड्स आहेत, डेड स्किन आहे ते निघून जाईल. तर त्यासाठीच मी आज स्वतः सकाळी वेळ काढला माझ्यासाठी. आणि हे मी वॉलनटचं स्क्रबर यूज केलं आहे. तुम्ही कुठलंही स्क्रबर यूज करू शकता. आणि एक 10 मिनटं अशी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायची, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन पण होतं, छान ग्लो पण येतो चेहऱ्यावरती. तर मी तर सजेस्ट करेल की एव्हरयूथचं स्क्रबर यूज करा. फेस मास्क आणि ते पण एव्हरयूथचंच यूज करा, खूप छान रिझल्ट येतो त्याने. तर मी इथं वॉलनटचं स्क्रबर घेतलं होतं, थोडंसंच घेतलं होतं हातावरती. चेहरा ओला केला होता पहिल्यांदा आणि नंतर सर्क्युलर मोशनमध्ये छानपैकी मसाज करत होती. चेहऱ्यावरची मसाज झाल्यानंतर थोडंसं मानेला पण लावायचं ठरवलं, कारण थोडे जेवढा उघडा पोर्शन राहतो तर तो पण असा काळा काळा पडतो. तर त्याच्यामुळंच म्हटलं टॅनिंग वगैरे जाईल. तर त्यासाठीच आधी चेहऱ्याचं छान स्क्रबर करून घेतलं सर्क्युलर मोशनमध्ये. ओठाच्या साईडला पण खूप सारी डेड स्किन जमा होती, तर तिथं पण मी थोडं हलक्या हाताने मसाज केलं. नोजवरती पण थोडंसं मसाज जोर प्रेस लावून मसाज करून ब्लॅक हेड्स रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला. थोडे मानेवरती पण ब्लॅक ह्या टॅनिंग दिसत होतं, तर त्याच्यासाठी पण मानेवरती थोडंसं लावून छान असं स्क्रब करून घेतलं. तुम्ही रिझल्ट पण पाहू शकता नंतर की स्क्रब करण्याआधी आणि स्क्रब केल्यानंतर चेहऱ्यामध्ये काय फरक जाणवतो. खूप छान असा सॉफ्ट चेहरा जाणवतो आपल्याला स्क्रबर केल्यानंतर, आणि एक छान ग्लो फ्रेश फील होतो, स्वतःलाच छान असं वाटतं. तर कधीतरी असं की आठवड्यातून एकदा तरी टाईम काढून केलं पाहिजे. स्वतःच्या स्किनसाठी तरी थोडासा वेळ दिलाच पाहिजे. माझा हेअरफॉल पण खूप होतो आहे. हेअरफॉलसाठी सुद्धा थोडंसं होममेड रेमेडीज मी आता ट्राय करणार आहे. केस लांब पण आहेत, तर त्याच्यामुळं तर जास्तच तुटत आहेत वगैरे, आणि खालून स्प्लिट पण होत आहेत माझे केस लगेच थोडंसं ग्रो झालं की. तर त्यासाठी त्याला कटिंग पण करावी लागणार आहे. तर असं छान पद्धतीने मी मसाज करून घेत होते. मसाज करून झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून काढलं. तुम्ही वाईप पण करू शकता, पण मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर रुमालाने छान असं कोरडं करून घेतलं होतं. तर पाहू शकता बऱ्यापैकी रिझल्ट दिसतोय. माझ्याकडे ही प्रोफेशनल 3+ डिटॅच क्रीम आहे, तर मी हीच लावून घेणार आहे. टॅनिंग पण निघून जाईल व्यवस्थित. स्क्रब करून झाल्यानंतर चेहरा वॉश करून घेतल्यानंतर थोडासा रुमालनी ड्राय करून घेतला, आणि त्यानंतर आता डिटॅनची क्रीम लावायला घेतली. डिटॅनची क्रीम किंवा फेस मास्क कुठलंही काही लावण्यासाठी तुम्ही ब्रशचा वगैरे पण वापर करू शकता. सॉफ्टवाले ब्रश मिळतात. तर माझा तर नक्षने हरवला होता, मी सापडत होते पण मला सापडला नाही खूप वेळ. त्याच्यामुळं मी आता हातानेच बोटाण्याच्या सहाय्याने लावायचं प्रयत्न करते आहे. ब्रशच्या साहाय्याने एकसारखं लागलं जातं पूर्ण चेहऱ्यावरती, पण माझ्याकडे नव्हता, तर मी आता हातानेच लावायला सुरुवात केली बोटाने. जिथे जास्त ब्लॅक हेड्स वाटत आहेत तिथं जास्त थोडासा लेअर लावला आहे, आणि म्हणजे नाकाच्या तिथे आणि होटांच्या साईडला जिथे काळपटपणा जास्त वाटत होता तिथे थोडंसं जाड थर दिलेला आहे, आणि थोडंसं आता मानेवरती पण लावून घेतलं आहे. ही क्रीम लावल्यानंतर डिटेनची 10 ते 15 मिनटं पूर्ण त्वचेवरती ती ड्राय होऊन द्यायची, सुकून द्यायची, आणि नंतर छान टिश्यू पेपरने रफ करून काढायचं. म्हणजे जे काही ब्लॅक हेड्स वगैरे असतील किंवा डेड स्किन वगैरे राहिली असेल तर ती छान निघती. तर सगळीकडे लावून घेते आहे. तर अशा पद्धतीने डिटॅनची क्रीम लावून घेतली. एक 10 मिनटं ठेवणार आहे आणि नंतर स्वाईप करून काढणार आहे.
छान ड्राय क्रीम झाल्यानंतर 10 मिनटानंतर चेहरा वाईप करून काढला आणि मग आंघोळ करून केस वगैरे पण धुतले, सुट्टी होती त्याच्यामुळे. तर आणि बाहेर पाऊस पण येत आहे आणि सर्दी पण झाली होती मला, त्याच्यामुळं मी ड्रायरने केस सुकवत होते. मी जास्त ड्रायरचा वापर करत नाही, पण असं सर्दी वगैरे असेल तर किंवा बाहेर पाऊस वगैरे असेल तर ड्रायरचा वापर करते. थोडेसे ड्राय झाल्यानंतर केसांना सिरम लावून घेतलं, म्हणजे गुंता वगैरे होत नाही आणि चिपचिपी वगैरे पण वाटत नाही आणि केस पण जास्त करून गळत नाही. तर छान असं मुळांना पण सिरम लावून घेतलं. तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरती ग्लो आलेला. आजपेक्षा थोडासा उद्या जास्त दिसतो, केल्या एवढं जाणवत नाही, पण नंतर छान दिसतो चेहरा. तर छान असं सिरम सगळीकडे लावून घेतलं. थोडा वेळ होता म्हणून केस पण सेट करायचं ठरवलं. थोडे करून स्ट्रेट करत होते मी. पाठीमागचा पोर्शन तर येत नाही स्ट्रेट करायला, पण समोरचं थोडंफार येतं स्ट्रेट करायला, त्याच्यामुळे त्यांना सरळ करत होते. कारण नेहमी वरती बांधलेले असतात केस आणि जेव्हा असे सोडतो तर ते कर्ली होऊन वरती जातात. तर त्यामुळेच मी म्हटलं थोडंसं त्याला आयर्निंग केलं तर थोडे स्ट्रेट तरी दिसतील, म्हणून त्यांना स्ट्रेट करून घेत होते मी. तर पाहू शकतात छोटे छोटे सेक्शन करून मी स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करत होते. थोडे जाणवत होते स्ट्रेट. पाहू शकता अशा पद्धतीने माझ्या जेवढ्या मला करता येतील तेवढे मी स्ट्रेट केले होते. छान वाटत होतं खूप. असं फेस दिसतंय. थोडेसे केस पण स्ट्रेट केले. खूप गरम होत आहे. चपात्या वगैरे आता बनवून घेतल्या मी. आज मोड आलेल्या मुगाची सुकी भाजी बनवली आहे. खूप डेंजर गरम होत आहे. पाऊस तर काही आहे ना आणि गरम होत आहे. असा स्वयंपाक झाला की माझ्या तरी किचन ओट्यावर खूप पसारा असतो. स्वयंपाक झाल्यानंतर चपात्या वगैरे व्यवस्थित झाकून ठेवल्या आणि म्हटलं किचन वगैरे आवरून घ्यावं, भांडे घासून घ्यावी. किचन वाटा स्वच्छ झाला की खूप मला तरी वाटतं की अर्धं काम झाल्यासारखं वाटतं. वरती जर भांडे वगैरे तसेच राहिले ना तर असं काम पूर्ण झाल्यासारखंच वाटत नाही. त्याच्यामुळे मी लगेच पटपट किचन वाटा पण आवरून घेत होते आणि किचन वाटा आवरून भांडे वगैरे पण घासून साफ करायचे होते. तर गॅसची शेगडी वगैरे पुसून घेतली मी. संध्याकाळचं मी गॅसची शेगडी शक्यतो साबण लावून घासून काढत असते. सकाळचं थोडंसं कपडा मारला तरी चालतं, कारण एवढं खराब काही होत नाही. चपात्या केल्यावर खराब नाही होत, भाकरी केल्यावरती खूप राडा होतो. तर ते संध्याकाळचं एक टाईम भाकरी करते मी, तर त्यावेळेस खूप राडा झालेला असतो, तर ते घासूनच काढावं लागतं. तर छान असं ओला कपडा करून मी परत एकदा गॅस स्वच्छ पुसून घेतला. पहिल्यांदा कोरड्या फडक्याने पीठ वगैरे साईडचं पडलेलं साफ केलं होतं. आता ओल्या फडक्याने छान गॅस वगैरे खालचं किचन वाटा साफ करून घेऊन मग भांडे घासून घेणार आहे. किचन वगैरे साफ झालं की माठात पण फिल्टर केलेलं पाणी भरून ठेवायचं होतं, पण बेसिनमध्ये भांडे असल्यामुळे मला ते आधी भरता नाही आलं. त्याच्यामुळे म्हटलं आधी भांडे घासून घ्यावी आणि मग ते माठामध्ये पाणी वगैरे भरून ठेवावं, म्हणजे दिवसभर टेन्शन राहत नाही लाईट जरी गेली तरी. दुपारी जेवण वगैरे करून नक्षला झोपवलं होतं आणि उद्या वटपौर्णिमा असल्यामुळे हातावर मेहंदी काढत होते मी. मला जास्त मेहंदी येत नाही काढायला अशी, पण काम चालाऊ येते, त्याच्यामुळंच ती काढीत होते मी. आधी पाठीमागच्या साईडनी काढली. मला पुढच्या हातापेक्षा पाठीमागच्या साईडनी मेहंदी काढलेली खूप आवडती, त्याच्यामुळं आधी पाठीमागून काढली आणि बोटं वगैरे रंगवले.
तर छान वाटत होतं. कलर आल्यावर खूप छान वाटतं. आणि बोटांना मेहंदी लावली आणि नंतर त्यावरती नेल पेंट जर लावली लाल कलरची किंवा दुसरी कुठली जो आवडता कलर असेल त्याचे, तर खूप छान असा लुक येतो बोटांना. दुसऱ्या दिवशी जर मेहंदीचा वास घेतला ना, तर दिवसभर नाकामध्ये इतका छान सुगंध येत राहतो. समोरून काढून झाल्यानंतर वेळ होता तर पाठीमागून पण काढायला सुरुवात केली. समोरून जास्त नव्हतं काढलं, थोडं थोडंच ट्राय केलं, जसं येईल तसं. मेहंदीचा कोण शिल्लक राहिला ना तरी पण ते नंतर काढलं तर कलर येतच नाही त्याचा. का बरं असं होतं मला माहीत नाही. ज्यावेळेस फोडेल त्यावेळेस त्या दिवशी काढलं किंवा 1-2 दिवस नंतरचं काढलं तर ठीक आहे, कलर येतो. पण नंतर जर तो कोण आपण एक 15-20 दिवसांनी यूज करायचं म्हटलं ना तर कलरच येत नाही माझ्या हातावर तरी. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच छान छान असे व्हिडिओज पाहायला मिळतील. उद्याचा व्हिडिओ तुम्हाला वटपौर्णिमेचा पाहायला मिळेल. तोपर्यंत आता सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.